के ऊपर पहले क्या नाम बीमार बताया होगा। था? पहले नाम इसने मनीष चौहान बताया, जब इसमें लगाए तब इसने बताया कि मेरा नाम इमरान है, और इस लड़की ने बताया कि इसका नाम इमरान है। बच्ची घुमा रहा है 14-15 साल की सुअर नाम। एका 16-17 वर्षाच्या तरुणीला लव जिहादाने त्याला कसं फसवलं, आणि हे एकच उदाहरण नाही, खूप सारे उदाहरण आहे. तुम्हाला एक सांगतो मी त्याच्यातलं एक उदाहरण. अशी केस आली होती ज्यामध्ये एका तरुणीचं लग्न झालं होतं, पण ती 2-3 महिन्यानंतर एका वयस्कर माणसासोबत पळून गेली, आणि ते माणूस होता मॉमेडियन. आता मी यात जातीभेद नाही करत आहे, मी फक्त सांगत आहे, कारण लव जिहादाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, आणि याच पॉइंटवर आहे की या माणसाचं वय किमान त्या तरुणीच्या वडिला इतकं असेल. आई वडिलांनी खूप मेहनत करून कष्ट करून पैसे गोळा केले आणि त्याचं लग्न केलं. त्या तरुणीला अंदाजा पण नाही आहे की याच्या समोर त्याच्यासोबत काय होणार. कदाचित असं बी असू शकते त्याला बाहेर देशात नेऊन नाही का विकल्या जाणार. माझ्या आई बहिणींना एकच विनंती आहे की आपली मुलगी कुठे जात आहे, काय करत आहे आणि कोणासोबत बोलत आहे, लक्ष ठेवा फक्त. कारण आता सोशल मीडियामुळे जमाना बिघडला आहे आणि खूप दिखाव्याचा जमाना झाला आहे. कोणी बी अट्रॅक्ट करू शकतो, आणि ते जे अट्रॅक्शन आहे ना ते सत्य नाही राहत. आजकाल थोडा पण विचार करत नाही आहे मुलं मुली की आपल्या आई वडिलांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. विचार न करता चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचं जीवन स्वतःच उद्ध्वस्त करत आहे. कारण यामध्ये चूक म्हणावी तर कोणाची? खरं तर आई वडिलांची चूक आहे, कारण त्यांनी लक्ष नाही दिलं की आपले मुलं बाळ काय करत आहे. आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आणि आया बहिणींनो, थोडा विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण एकदा जर निर्णय घेतला तर तो निर्णय परत घेता येत नाही आणि जीवन उद्ध्वस्त होतो. एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करायला लावते. आणि आई वडिलांचं कधीच असं म्हणणं नाही राहत की आपल्या मुलांचं वाईट व्हावं. त्यांना असं वाटतं की माझं मूल आयुष्यभर आनंदी राहावं. आणि लव जिहादांपासून खूप जास्त सावध राहा, कारण आपल्या कास्टमध्ये आहे ना भरपूर लोक. आपल्या कास्टमध्ये पहा ना तुम्ही काय करायचे आहेत. बाकीच्या कास्टवर जाऊ नका. आता सरकारने तर नियम आणलेलेच आहे, कारण सरकार भ्रष्ट आहे पूर्ण सरकार. आपल्याच कुळामध्ये आपल्याच जातीमध्ये पहा, बाकी इकडे जाऊ नका, कारण लोक कसे आहेत आणि कोणत्या धर्माचे लोक कसे आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे, हे तुम्हाला सहन होणार नाही नंतर. आता तुम्हाला सांगतो, सावध व्हा आणि सतर्क राहा.